श्री दत्त महिमा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता। यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालय नाहीत। तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली। श्री दत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती त्या वेळेचा परिसर तुला दाखविला। तू पाहिलेली सारी सृष्टी, यात सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे। सर्व काही चैतन्य स्वरूप आहे। श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानमध्ये बदलू शकते। वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परिवर्तित होऊ शकतो। भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसारच घडतात। एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो। ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होती त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत। तेच सगुण रूपात पिटिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत। तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले आहे, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले। श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही। देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले। त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजा कुलशेखर पांड्यास सांगितला। ही शिवाज्ञाच मानून त्याने या मंदिराचे जीर्णोद्धार केला व तेथे एक नगराची स्थापना करून त्याला मधुरानगर असे नाव दिले। कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्तच होता। त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामिष्टी यज्ञ केला होता। त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली। तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले। ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी। तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला। या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते। लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता। शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता। श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते। भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहीमध्ये विकर्षण होते। पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते। पाप कर्माने पापरूपी प्रकंपन होते। मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते। पुण्यस्थलांचे दर्शन घडते। पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो। या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती जडते। अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास। माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते। श्री श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती। केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते। अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती।
दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या सिद्धी योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता काय? असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेलो, दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्या घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर, खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणी सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल, त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्ध योगेंद्राच्या बद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्तच होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियासह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपाने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकरांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो. त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे.
हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळविलेले श्री मल्लादी बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीस निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत, अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पीठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांच्या वेदपंडित धनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही, तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता. परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तप्रभूचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भट्टा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्याने व्यवसाय व्यापार, गायीचे रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे. शूद्रांनी प्रेम स्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव इथे नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. शेवटी चर्मकारांच्या गावात पोचविले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्रीगुरु श्रीपाद वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूयिष्ठ म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून
त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या दुसऱ्या अध्यायाचा दुसरा भाग इथे समाप्त होतो आहे. आता पुढच्या अध्यायात म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आम्ही पाहणार आहोत शंकर भट आणि राजे महाराजांचा संवाद. तर हा अध्याय पाहायला विसरू नका तुमच्या चॅनल सोल स्पिरिच्युअलिटीवरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.